नमस्कार. आम्ही संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये चालत आहोत. माझ्यासोबत पत्रकार तुषार खरात आहेत. आणि आम्हाला एक गोष्ट जाणवली की वारी विठ्ठलाची आहे की जाहिरातीची आहे. लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी चालत आहेत. महाराष्ट्र शासनाने वारकऱ्यांना सुविधा देणे हे कौतुकास्पद आहे, पण ते उपकार नाही, ते शासनाचं कर्तव्य आहे. मग प्रत्येक वाहनावर, प्रत्येक बॅनरवर, प्रत्येक ठिकाणी नेत्यांचेच मोठमोठे फोटो का? विठ्ठलाच्या वारीत विठ्ठलापेक्षा राजकीय चेहरे जास्त का झळकतात? वारकऱ्यांना पाणी, आरोग्यसेवा आणि सुरक्षितता हवी आहे, नेत्यांच्या फोटोची मिरवणूक नाही. जनतेच्या कराच्या पैशातून दिल्या जाणाऱ्या सेवांचे राजकीय मार्केटिंग कशासाठी? श्रद्धेच्या सोहळ्यात जाहिरातीचे मैदान बनवण्याची गरज काय? वारी ही संतांची परंपरा आहे, राजकीय प्रसिद्धीचं व्यासपीठ नाही. तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. आणि ऐका तर सचिन, मी तुमच्या लय भारीच्या सगळ्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो म्हणण्यापेक्षा दाखवू इच्छितो की हे बघा, इथं पाण्याचा टँकर आहे आणि साधारण दर 10 मिनिटाच्या अंतरावर ना असे पाण्याचे टँकर आहेत. या पाण्याच्या टँकरवर तुम्ही शोधून विठ्ठलाचा फोटो दाखवा किंवा संत तुकारामांचा फोटो दाखवा, ज्ञानेश्वरांचा फोटो दाखवा, कुठेही तुम्हाला फोटो मिळणार नाही. आणि दर 10 मिनिटावर हे असे फोटो हे टँकर आहेत. तर हे पाण्याची सुविधा केलेली आहे, चांगली आहे. परंतु तुम्ही विठ्ठलापेक्षा मोठे आहात का? मुख्यमंत्री काय विठ्ठलापेक्षा मोठा आहे का? संत तुकारामांपेक्षा हे देवेंद्र फडणवीस मोठे आहेत का? किंवा ज्ञानेश्वरांपेक्षा मोठे आहेत का? बघा, तुम्ही शोधून दाखवा. आपण चौफेर जरा सचिन, तुम्ही चौफेर फिरून दाखवा. मला वाटते 200-400 तरी टँकर असे असतील की जे जागोजागी उभे केलेले आहेत. परंतु त्या टँकरवर विठ्ठलाचा, संत तुकारामांचा किंवा संत ज्ञानेश्वराचा कुठंही फोटो भेटणार नाही. सगळीकडे देवेंद्र फडणवीस. बघा पाठीमागे या, कुठंही तुम्हाला भेटणार नाही. हां, या पाण्याच्या टँकरवर. आणि मला जाणवलेली गोष्ट की हे देवेंद्र फडणवीसांना जो चमकवण्याचा जो प्रकार केलेला आहे ना, तो जास्त प्रकार ग्रामविकास विभागाने केलेला आहे. म्हणजे इथं प्रत्येक खात्याचे गाड्या उभ्या आहेत, प्रसिद्धीचे सोयीसुविधाच्या नावाखाली प्रसिद्धीचे अनेक वाहनं उभी आहेत. परंतु तिथं लाजकाचं का होईना, परंतु विठ्ठलांचे फोटो भले कोपऱ्यात आहेत. मुख्यमंत्र्यांचे, नरेंद्र मोदींचे फोटो ठळक, आणि विठ्ठलांचे, ज्ञानेश्वरांचे, संत तुकारामांचे फोटो बॅकग्राऊंड कुठंतरी. हे मगाशी ग्रामविकास विभागाचं एक प्रसिद्धी आरोग्य रथ आहे ग्रामविकास विभागाचंच. आता ग्रामविकास विभागाने आरोग्य सुविधा देणं चांगलं आहे, परंतु समोरासमोर 2 टेम्पो उभे होते. तर त्याच्यामध्ये वारकरी ज्या दिशेने येत आहेत तिथं मुख्यमंत्री ते संत तुकारामांच्या किंवा विठ्ठलाच्या वेशामध्ये आहेत. म्हणजे लोकांना मुख्यमंत्रीच फक्त दिसावेत, आणि विठ्ठलाचा फोटो कोपऱ्यात बसवला आहे, म्हणजे वारकऱ्यांना तो दिसणारच नाही. हे असं हे सरकार आहे. प्रसिद्धी, ह्यांना भस्म्या रोग झाला आहे प्रसिद्धीचा.